नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केलेला आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू आहे। अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केलेली आहे आणि कथित 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे। यानंतर नागपूर तसंच मुंबईतील त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे। या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं कळतंय आणि हे 5 जण अनोळखी असल्याचे एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले। तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचा छापा पडल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही आणि हायकोर्टाच्या सीबीआयला काही सूचना असतील असंही राऊत म्हणालेत। त्याचबरोबर देशातील परिस्थिती पाहता सीबीआय ईडी यांनी तपास काही दिवसांसाठी थांबवायला हवा असंही संजय राऊत म्हणाले। जो कार्रवाई अब सीबीआई ने की है उसके ऊपर अभी किसी भी प्रकार से मत व्यक्त करना या टिप्पणी करना किसी के लिए भी ठीक नहीं। मेरे हिसाब से अनिल देशमुख जी ने अपनी सफाई सीबीआई के सामने पहले ही दी। अब जो प्राइमरी रिपोर्ट जाना है हाईकोर्ट के पास, जो देना है वो दे देंगे, बाद में हम देख लेंगे क्या करना है। लेकिन अभी तो मुझे लगता है सीबीआई अपना काम कर रही, हाईकोर्ट ने अपना काम किया है और महाविकास आघाड़ी भी अपना काम कर रही है। तो सामना आगरलेख में आपने लिखा है कि सुप्रीम कोर्ट ने देरी से संज्ञान दिया, जिस तरह से कुंभ मेला हो गया और पश्चिम बंगाल में इलेक्शन हुए, तो इस तरह से स्थिति नहीं होती देश में। बहुत सी ऐसी बातें हैं इस देश में अब जो चल रही है और जो एजेंसी है सेंट्रल, चाहे सर्वोच्च न्यायालय हो, चाहे केंद्र सरकार हो, चाहे प्रधानमंत्री जी हो, चाहे और कोई हो, जिस तरह का माहौल देश में बना है, देश की राजधानी में जहां हमारे प्रेसिडेंट राष्ट्रपति है, जहां हमारे प्रधानमंत्री है, जहां पूरा देश का कारोबार चलता है, जहां देश पर जो संकट आता है उसे लड़ने की प्रेरणा हमें देश के राजधानी से मिलती है, चाहे वो संकट मानव निर्मित हो, चाहे नेशनल कैलेमिटी हो। सर, मराठी बंगाल आने लेकिन जिस तरह से कोरोना के बारे में जो अराजकता फैली है पूरे देश में, उसे नरक नहीं कहे तो क्या कहे। सिर्फ गंगाराम अस्पताल में 24 घंटे में ऑक्सीजन का दबाव कम होने से 25 लोग मारे जाते हैं। और भी बहुत सी बातें हैं, लोगों को बेड नहीं है, लोगों को ऑक्सीजन नहीं है, लोगों को वेंटिलेटर्स नहीं है। ये स्थिति को ही हम नरक बोलते हैं। इसलिए तो हमने कहा कि देश की जनता नरक यातना भुगत रही है। सर, मराठी सांगाल अनिल देशमुखांमध्ये आज हेच का ते नरक? हमें जानकारी नहीं क्या कोर्ट के सामने प्राथमिक जानकारी बताई गई, क्या कोर्ट ने एफआईआर लॉन्च करने का निर्णय दिया है या आदेश दिया है, इसकी जानकारी हमारे पास नहीं है। लेकिन ये बात सच है कि देश में कानून से बड़ा कोई नहीं। अनिल देशमुख जी पहले भी इंक्वायरी में सहयोग कर रहे थे। किसी एजेंसी को कोई संदेह होगा, निश्चित रूप से जांच कर सकती है, छापेमारी कर सकती है, एफआईआर भी दर्ज कर सकती है। लेकिन जिस तरह से पूरा मामला बनाया गया, पहले दिन से पूरी तरह से राजनीति से प्रेरित है। सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारची चौकशी करणं म्हणजे भारतीय जनता पक्षाने जे विरोधी पक्षांचे लोक आहेत त्याला बदनाम करण्यासाठी एक कट कारस्थान केलेला आहे, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे, हा कदापि यशस्वी होणार नाही। एनआयकडे तपास देऊन किती महिना होऊन गेला तरी सुद्धा त्याचा तपास लागत नाही। वाजे यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून त्याच्यामध्ये आलं, त्यांची पोलीस कस्टडी संपली, आता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, तरी सुद्धा कशासाठी ठेवले अजून बाहेर येत नाही।
आणि म्हणून वाजे आणि परमवीर सिंगाचा अंगुली निर्देश प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर यातून सुटण्यासाठी आणि माफीचा साक्षीदार होण्यासाठी हे केलेलं भारतीय जनता पक्षाने परमवीर सिंगांनी हे कटकारस्थान आहे. त्यामुळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि अनिल देशमुख हे निर्दोष सिद्ध होतील. ही सगळी कायदेशीर कारवाई आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे CBIने इन्क्वायरी सुरू केली, CBIने FIR दाखल केला. या जे काही इन्क्वायरीतून निष्पन्न होईल त्या आधारे कारवाई होईल. नेहमीप्रमाणे आमचे परममित्र हसन मुश्रीफ असं म्हणाले आहेत की ही BJPची साजिश आहे. हास्यास्पदच चाललं आहे. सुप्रीम कोर्टात मॅटर गेला, परमवीर सिंग सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं हायकोर्टात जा. हायकोर्टाने CBI इन्क्वायरी दिली. त्यात BJPचा काय रोल आहे मला कळत नाही, पण कुठल्याही विषयावर स्टेटमेंट करण्याची आमच्या मुश्रीफांना घाई लागली असते. तर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. CBIचं धाड सत्र राजकीय उद्दिष्टांसाठी, राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठी धाड टाकण्यात आलेली आहे. जयंत पाटील यांनी आरोप केलेला आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादीकडून धाड सत्राचा निषेध केला गेलेला आहे आणि जयंत पाटील यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. CBIचं धाड सत्र हे फक्त आणि फक्त राजकीय उद्दिष्टांसाठी सुरू आहे असं जयंत पाटील म्हणालेत. राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीकडून धाड सत्रांचा निषेध केला जातोय. तर वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत 15 जणांना जीव गमवावा लागलाय. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास आता क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय. याबाबत मीरा भाईंदर आणि वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संजय कुमार पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. आपण पाहूया. विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुर्घटनेनंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासोबत पोलीस उपायुक्त आहेत संजय कुमार पाटील सर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर सांगा, काय गुन्हा दाखल केलेला आहे, कशा पद्धतीने तपास सुरू आहे? कालच्या घटनेबद्दल अर्नाळा पोलीस स्टेशनला काल गुन्हा दाखल केलेला आहे. IPC 304, 337, 338, 34 या क्रमाने गुन्हा दाखल केला जातो. सर काय सांगाल, एकूण जी घटना पाहता किती रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि काय सांगाल? कालच्या माहितीनुसार 14 मृत्यू होते. आमच्या माहितीनं 15 पेशंटचा मृत्यू झालेला आहे याची माहिती मिळते. ते डॉक्युमेंट येतात, आम्ही त्यामध्ये हे करतो. आम्ही सर या गुन्ह्याचा तपास कोण करत आहेत आणि कशा सदर प्रकारे? गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रँच युनिट 3चे अधिकारी सध्या करत आहेत आणि सध्या त्यांनी तपास हँडओव्हर केलेला आहे. सध्या या गुन्ह्याचा जो तपास आहे तो स्पेशल क्राईम ब्रांच कडे सोपवण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार. आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. लसीकरणासंदर्भातली. साताऱ्यामध्ये दुसऱ्यांदा लसीकरण मोहीम बंद करण्यात आलेली आहे. लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद करण्यात आल्याचं कळत आहे. जिल्ह्यातील 447 केंद्रांवर लसीचा तुटवडा आहे. आतापर्यंत 4,62,000 जणांना पहिला डोस देण्यात आलाय, तर 63,332 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलाय. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 5,25,363 जणांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. मात्र आज पुन्हा एकदा लसीकरण बंद करण्यात आलंय. लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात साताऱ्यामध्ये जाणवतोय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी लसीकरणासाठी आलेले आहेत, मात्र आता त्यांना परत जावं लागणार आहे. आता महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांसाठी मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना वाहनाला एक खास स्टिकर लावण्याचं आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलं होतं. यासाठी मुंबई पोलिसांनी खास 3 रंगांचे स्टिकर्स सिस्टीम सुरू केली होती. मात्र अवघ्या 7 दिवसात मुंबईतील ही कलर कोड स्टिकर सिस्टीम बंद करण्याचे आदेश पोलिसांनीच दिलेत. त्यामुळे आता मुंबईत कलर कोड स्टिकर लावणं बंधनकारक नसणार आहे, असे नवे आदेश जारी करण्यात आलेत. लॉकडाऊन काळात स्टिकर लावून मुंबईच्या रस्त्यावर वाहनांची ये जा करण्यास मुभा आता मुंबई पोलिसांनी रद्द केलेली आहे. यापुढे
मुंबईतल्या वाहनांची सरसकट तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर तयार झालेले कॉरिडॉर आज बंद करण्यात आले। याचा नेमका रस्त्यावर काय परिणाम बघायला मिळतोय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। लॉकडाऊनच्या काळात ज्या ज्या वाहनांना आणि सेवांना परवानगी देण्यात आलेली आहे अशा सगळ्यांना सुलभ पद्धतीने पोहोचता यावं, सहज पद्धतीने पोहोचता यावं यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मोठा गाजावाजा करत वाहनांवर स्टिकर लावणं सुरू केलं आणि या नियमांतर्गत जे भाज्यांची किंवा दुधाची वाहतूक करणारे आहेत त्यांच्यासाठी हिरवा स्टिकर, त्याचबरोबर मीडियासह बाकी इतर सेवांसाठी पिवळा स्टिकर आणि त्याचबरोबर लाल स्टिकर हा वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या आणि त्याचबरोबर वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्यांसाठी लाल स्टिकर असं साधारणतः त्याचं आयोजन होतं। पण आता हे स्टिकरच रद्द करावे लागलेत। अगदी बरोबर। आणि त्यानंतर जे मुंबईच्या रस्त्यावर जे कॉरिडॉर बनवले होते म्हणजे स्टिकर लावून ज्या वाहनांना पटकन जाता येईल म्हणजे पटकन, तर असे सगळे कॉरिडॉर्स आपल्याला बंद केलेले बघायला मिळतात। ही बांद्रा हायवेवरची दृश्य आहेत। म्हणजे स्टिकर लावलं की तुम्ही या कॉरिडॉरमधनं पास व्हायचात, पण हा जो पट्टा आहे म्हणजे कॉरिडॉरच्या बाहेरचा तिकडे मात्र वाहनांची तपासणी व्हायची, पण आता मात्र सरसकट तपासणी केली जाते। वाहनांना अडवलं जात आहे। अत्यावश्यक सेवात असलेल्या लोकांना याचा नक्कीच फटका बसतोय की उशीर लागू शकतोय या तपासणी दरम्यान। पण लोकांनी ऐकलं नाही आणि साहजिकच आहे सरसकट स्टिकर लावून बाहेर पडायला लागले लोक। त्यानंतर मुंबई पोलिसांनी रात्री उशिरा ट्विट करत हा निर्णय जाहीर केला की यापुढे कोणत्याही गाडीवर स्टिकर लावून तुम्ही फिरत जरी असाल तरी तुमची तपासणी होईल आणि स्टिकर लावलात म्हणून तुम्ही सुटलात असं नाही। स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नालासोपारा रेल्वे स्थानकात काल झालेल्या गर्दीमुळे तुरींज पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। तसंच आरपीएफ जवान तैनात करण्यात आलेले आहेत। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच ओळखपत्र तपासून रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जातो। नालासोपाऱ्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। त्याचं या ठिकाणी दखल पोलिसांनी घेतलेली आहे। आपण पाहू शकता की अत्यावश्यक सेवेसाठी सर्वांना आता पास जो दिला जातो प्रत्येकाचं ओळखपत्र चेक केलं जात आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे पोलीस निरीक्षक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय लोकांना लॉकडाऊन जारी असल्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रेल्वे सुविधा चालू आहे। जे लोक अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत नाही त्यांनी विनाकारण रेल्वे स्टेशनला जाऊन गर्दी करू नये व स्वतःचा जीव तसंच इतरांचा जीव धोक्यात घालू नये। परवानगी के ये छापे पड़ने शुरू हो गए हैं। ये सीधा महाराष्ट्र सरकार को बदनाम करने का एक षड्यंत्र है। हमारी यही मांगनी है कि सीबीआई ने जो छापे करी कि जनता के सामने बताएं, महाराष्ट्र सरकार को बताएं कि छापेमारी में क्या मिला। अगर कुछ नहीं मिला महज सीबीआई नौटंकी करती है। सीबीआई को तो ये छापेमारी में कुछ मिलने वाला है नहीं, क्योंकि पिछले हम लोग 20 वर्षों से हम सभी कार्यकर्ता माननीय अनिल देशमुख साहब को जानते हैं। ये सीबीआई नौटंकी कर रही है। ये पूरा अमित शाह और केंद्र सरकार के इशारे पर माननीय अनिल देशमुख साहब को और ये महाराष्ट्र की हमारी गवर्नमेंट को बदनाम करने का पूरा षड्यंत्र आज ये सरकार यहाँ पर केंद्र सरकार कर रही है। इसलिए आज हम लोग यहाँ पे अनिल देशमुख साहब के समर्थन में, राज्य सरकार के समर्थन में हम लोग यहाँ पे केंद्र सरकार के खिलाफ भाजपा की सूढ़ बुद्धि का जो राजकारण है उसके खिलाफ आज हम लोग ने यहाँ पे समर्थन में हम लोग यहाँ पे कोरोना की महामारी का पालन करते हुए, हमने नियमों का पालन करते हुए हम लोग कम संख्या में आज हम लोग यहाँ कार्यकर्ता उपस्थित हुए हैं और आगे भी हम लोग ये आंदोलन जारी करेंगे। जरूरत पड़ी तो लाखों की संख्या में हम लोग उपस्थित होंगे। धन्यवाद। मैं शैलेंद्र तिवारी, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस नागपुर। तर नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे आणि त्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। विरोधी पक्ष हा सुडाचं राजकारण करतय आणि मुद्दामूनच त्यांनी या सरकारला बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र आखलेलं आहे असं या राष्ट्रवादी नेत्यांचं म्हणणं आहे, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच ते या चौकशी विरोधात आंदोलन करतायत। आपण पाहतोय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केले गृहमंत्र्यांवर आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि त्यानंतर आता सीबीआयची
प्रोसिजर सुरू आहे, सीबीआयची चौकशी सुरू आहे. आता या चौकशीतून काय बाहेर येतं तेही पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र राष्ट्रवादीकडून या सर्व प्रोसिजरचा निषेध करण्यात येतोय. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता आपण पाहणार आहोत वाईटातही चांगली बातमी आहे देवदूताची. कल्याणच्या नांदिवली परिसरात राहणारा किशोर सातपुते आणि त्याचा मित्र ऋषी साबळे हे दोघेही कोरोना काळात रुग्णांसाठी प्लाझ्मा आणि रक्त उपलब्ध करून देत आहेत. सुरुवातीला प्लाझ्मा आणि रक्त लवकरात लवकर कसे उपलब्ध करून देता येईल याची पुसटशी ही कल्पना किशोरला नव्हती. मात्र 24 वर्षाच्या गर्भवती महिलेला रक्त पुरवण्याच्या मोहिमेत तो सहभागी झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याचे हे कार्य अविरत सुरू आहे. आतापर्यंत या दोघाही तरुणांनी 500 पेक्षा जास्त प्लाझ्माच्या पिशव्या तर 800 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली आहे. विशेष म्हणजे लढा रक्तदानाचा या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना राज्याच्या विविध शहरातील 600 पेक्षा जास्त तरुणाचा ग्रुप प्लाझ्मा आणि रक्तदानाच्या मोहिमेत त्यांना सहकार्य करतोय. या तरुणांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. आपण पाहूया. कोरोनाच्या काळामध्ये विविध रक्तगटांची आणि प्लाझ्माची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कल्याणमधील एक तरुण आहे जो आपल्या मित्राच्या मदतीने कोरोना रुग्णांना प्लाझ्मा आणि रक्तासाठी मदत करतोय. तो आपल्यासोबत आहे. काय सांगाल, सोशल मीडियाच्या माध्यमातून कसं हे जाळं पसरवलं आणि ही सुरुवात कशी झाली तुमची? खरं सांगायचं गेलं ना तर रक्तदान आणि प्लाझ्मा हे आमचं क्षेत्रच नाही आहे. परंतु काय झालं, गेल्या वर्षी एक व्हॉट्सअपला सहज मेसेज आला होता की 24 वर्षाची मुलगी जी गर्भवती आहे आणि तिच्या पोटात 8.5 महिन्याचं बाळ आहे, तर त्यांना रक्ताची गरज होती, O निगेटिव्ह. आणि तो रक्त त्यांना 2 दिवस कुठे मिळत नव्हतं. तर म्हटलं हा मेसेज खरा आहे की खोटा आहे हे मला माहीत नव्हतं. तर म्हणून मी स्वतः कॉल केला. तर म्हटलं की हे खरं आहे का, गरज आहे का? तर ते बोलले हो आम्ही शोधतोय. तर मग मी काय केलं, तोच मेसेज कॉपी पेस्ट केला आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलवर टाकलं आणि पुढच्या 10 मिनिटात मला डोनर मिळाला. तर म्हटलं मिळालं तर डोनरला मी तिकडे पाठवलं, तो डोनेट करून आला. त्यानंतर मला त्याचं काही नवल वाटलं नाही. पण 2 दिवसानंतर जेव्हा त्या मुलीच्या भावाने मला त्या बाळाचा फोटो पाठवला आणि बोला दादा थँक्यू सो मच, तुमच्यामुळे आमची आज ताई पण सुखरूप आहे आणि बाळ पण सुखरूप आहे. तर ते मला एक खूप भारी वाटलं की आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतोय. त्या दिवशीच ठरवलं की इथून पुढे रक्त वाचून कोणाचा जीव गेला पाहिजे नाही. कारण की त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कोरोनामुळे 2-3 महिने लॉकडाऊनमध्ये कोणी रक्तदान केलं नव्हतं. प्लाझ्मा डोनेटचं तर प्लाझ्माचं कोणाला माहीतच नव्हतं. तर आम्ही ठरवलं की जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण लोकांना सांगूया. मग मी, माझा मित्र ऋषी साबळे आणि आमचे काही डोंबिवलीचे पुण्याचे सहकारी आहेत, त्यांना सगळ्यांना आम्ही गोष्ट समजून सांगितली. आणि आज जवळपास महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आमच्याकडे जवळपास 500 ते 600 लोकांचा रक्ताचा डेटा आहे आणि आम्ही जवळपास 700 ते 800 मुलांकडून रक्तदान करून घेतलं आहे. बरं, आत्तापर्यंत किती लोकांचे प्राण तुम्ही वाचवलेत? किती लोकांना प्लाझ्मा किंवा ब्लड तुम्ही पुरवलेलं आहे आणि हे आत्तापर्यंत किती लोकांची टीम यामध्ये इन्व्हॉल्व आहे? असं एक फिक्स आकडा सांगू शकत नाही की किती लोकांचे जीव वाचवले, पण जीव वाचवले नक्की सांगू शकतो. काम किती केले, कसं केलं हे खरं तर महत्त्वाचं नाही आहे. परंतु सायन हॉस्पिटलला जवळपास 40, 50, 60 मुलांची माझ्याकडे थॅलेसेमियाची लिस्ट आहे आणि त्या मुलांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं आणि जर त्यांना रक्त मिळालं नाही तर त्यांचा कदाचित जीवही जाऊ शकतो. तर ही जेव्हा गोष्ट कळली, मला थॅलेसेमिया आजाराविषयी काहीच माहीत नव्हती, मग मी माहिती घेतली आणि आज बघतोय तर आम्ही जवळपास प्रत्येक 15 दिवसांनी त्यांच्याकडे एक डोनर पाठवतो. आणि आजपर्यंत मी आणि ऋषी साबळे किंवा आमचे सगळे डोंबिवलीतले पुण्यातले सहकारी त्यांनी 700 ते 800 बॉटल रक्त पुरवलं आहे आणि प्लाझ्मा जवळपास 500च्या वरती पुरवलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे की कोरोनाच्या या काळामध्ये जिथे रक्ताचा तुटवडा आहे, प्लाझ्मा दानासाठी कोण पुढे येत नाही. मात्र हे तरुण जे आहेत ते आपली जबाबदारी ओळखून या कोरोनाच्या काळामध्ये अनेकांचे जीव वाचवत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश सहानेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण. आणि आता अजून एक चांगली बातमी. मंडळी, तुम्ही क्रिकेट लीग किंवा एखादी फुटबॉल लीग ऐकली असेल, मात्र प्लाझ्मा लीग बद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? कारण पुण्यामध्ये सध्या अशीच प्लाझ्मा लीग सुरू आहे. तर एकीकडे कोरोना रुग्ण आणि नातेवाईक रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा मिळवण्यासाठी धडपड करतायत आणि दुसरीकडे त्यांना प्लाझ्माचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील संस्थेनं पुढाकार घेतला. पुण्यातील वंदे मातरम या संघटनेनं प्लाझ्मा प्रीमियर लीग आणि प्लाझ्मा स्ट्राईक या मोहिमा सुरू केलेल्या आहेत आणि या मोहिमा सुरू करत अनेकांचे प्राण वाचवलेत. जवळपास 20,000 रुग्णांचा डेटा घेऊन ते प्लाझ्मा देण्यासाठी त्यांना आवाहन करतात. प्लाझ्मा स्ट्राईक म्हणून भावनिक साथ घालत ते अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम करतायत. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून आणखी व्यापक करण्यासाठी त्यांनी प्लाझ्मा प्रीमियर लीग ही मोहीम सुरू करत 50,000चं बक्षीस देखील जाहीर केलं. पहिली ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे प्लाझ्मा प्रीमियर लीग, अशी PPL नावाची आम्ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातली वेगवेगळी गणेशोत्सव मंडळ असतील, ढोल ताशा पथकं असतील, वेगवेगळ्या रजिस्टर संस्था असतील, यांना आम्ही या स्पर्धेसाठी निमंत्रित केलेलं आहे.
आणि त्या सगळ्यांना किमान 100 डोनर्सचं टार्गेट आहे आणि बक्षिसं पण या प्लाझ्मा प्रीमियर लीगमध्ये आम्ही खूप चांगली ठेवली आहेत. याच्यातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीसच 50,000 रुपयाचं बक्षीस आहे कॅश. तर टीम म्हणून युवकांनी एकत्र यावं आणि जास्तीत जास्त प्लाझ्मा डोनर्स तयार करावेत याच्यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. दुसरं प्लाझ्मातला आता एक प्रॉब्लेम असा होणार आहे की 1 मे पासून 18 वर्षापासून सगळ्यांनाच हे आहे वॅक्सिनेशन आहे आणि जेव्हा आपण वॅक्सिनेशन होतं त्याच्यानंतर आपण प्लाझ्मा दान करू शकत नाही. तर त्याच्यामुळे 1 मेच्या जास्तीत जास्त प्लाझ्मा दान घडवून यावं म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगला रिझल्ट मिळावा याच्यासाठी आम्ही प्लाझ्मा स्ट्राईक हा उपक्रम घेतला आहे. म्हणजे जसं आपलं सर्जिकल स्ट्राईक झालं, एअर स्ट्राईक झालं, कमी वेळात जास्तीत जास्त रिझल्ट, तसं हे प्लाझ्मा स्ट्राईकमध्ये आम्ही करणार आहोत. तुमचे प्रश्न आम्हाला पाठवायचे, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे, त्या डॉक्टरांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो. खरं तर ही आत्ताची वेळ अशी आहे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे नुसतं म्हणण्याकरता नाही तर जगण्याकरता आहे. आता ही वेळ आहे की गोरगरिबांना वाली राहिलेला नाही आहे. तर त्या गोरगरिबांसाठी असू द्या, मध्यमवर्गीयांसाठी असू द्या, कुणासाठी असू द्या, आमचं एकच उद्दिष्ट आहे प्रामाणिकपणे की हे लोकांपर्यंत जेवढं काउन्सिलिंग करता येईल मोफत आणि ते घरी सुरक्षित राहतील, त्यामुळे जास्त लोक बाधित होणार नाही आणि जो ताण हॉस्पिटल सरकारी दवाखान्यांवरती येतोय तो येऊ नये म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये सांगायचं झालं की विंदा गांधींची कविता आहे की देणाऱ्यांनी देत राहावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे, घेता घेता घेणाऱ्यांनी देणाऱ्यांचे हात द्यावे. आणि हीच वेळ आहे आत्ता की आपण प्लाझ्मा पण डोनेट करू शकता, त्यातनं 3 जणांचे जीव वाचू शकतात. किंवा काउन्सिलिंग सेंटरमध्ये एक जे काय 10-15 प्रश्न असतात कॉमन, त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही दिल्यानंतर त्या मेंटली हा आजार पण थोडासा बराच आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.